हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। तर आत्ता आहे ना, घरामध्ये खूप जास्त शांतता आहे। आई थोडंसं त्यांचं काम होतं त्याच्यामुळे त्या बाहेर गेलेल्या आहेत आणि राधिका आज रानाला घेऊन शाळेत गेलेली आहे। राना आहे ना, सई खूप इझिली शाळेत जायला शिकली आणि ती शाळेतच रमायची, उलट शाळेतनं घरी यायला नको म्हणत होती। कारण की सुरुवातीला पण आम्ही तिला इथंच अंगणवाडीत टाकलं होतं ना, तेव्हा पण आणि नंतर करमाळ्याला शाळेत गेल्यावर पण तिनं अजिबात त्रास दिला नाही। तर तसं रानाचं नाहीये, राना जाताना पण किरकिर करतो। काल तर तो गेला आणि प्रार्थना चालू आहे तोपर्यंतच तो रिटर्न आला आणि रडतो खूप। तर त्याच्यामुळे मग आईने त्याला घरी आणलं होतं। आता आज राधिका त्याच्याबरोबर गेलेली आहे। म्हटल्यानंतर काय करतोय काय माहिती, आज पण रडण्याच्या नादात तर त्यानं बॅग पण इथंच विसरून गेला। त्याला मागणं बॅग, वॉटर बॉटल वगैरे दिलेलं आहे। आता त्यांची प्रार्थना झालेली आहे, कारण की पहिली दुसरीचे जे वर्ग आहेत ना, चौथीपर्यंतचे, त्यांच्या प्रार्थनेचा आवाज इथं येतो लाऊडस्पीकरमुळे। तर त्याच्यामुळे त्यांची प्रार्थना आता होत आलेली आहे। आणखीन तरी त्यांनी आज दम काढलेला आहे। आता बघू तो आणखीन किती वेळ शाळेत बसतोय। होतं एखादा मुलगा असा असतो, एखादा तसा असतो। काही काही जण खूप इझिली शाळेत जातात, बसतात, असे रुळतात, फिट होतात। मग तसं रानाचं काही मला काही लक्षण दिसत नाही शाळेत बसायचं। आणि त्यानं खेळतो दिवसभर मुलांमध्ये, असं काही नाही की तो एकलकोंडा आहे असं तसं। मुलांमध्ये खेळतो, फक्त मुलांसोबत शाळेत त्याला काय माहिती काय करमत नाही। तर चला म्हटलं, आमची घरातली सगळी कामं झालेली आहेत, आपण छान अशा या ब्लॉगला स्टार्टिंग करूया। हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला आवडेल। आणि जर तुम्हाला आपले ब्लॉग्स आवडत असतील तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, सोबतच आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। माझं किचन हे अशा पद्धतीचं आहे, टिपिकल महाराष्ट्रीयन किचन ज्या पद्धतीचं असतं ना, अगदी सेम तशाच पद्धतीचं। आणि मला असं वाटतं माझे जे ब्लॉग्स बघतात ना, त्या लेडीज सुद्धा आहे ना, असेच हे न्यूजपेपर इथं रॅकवरती टाकत असणार आहेत। बऱ्याचशा जणींचं मॉड्युलर असेल सुद्धा, पण अनेक जणींचं असं असू शकतं असं मला वाटतं। आम्ही सुद्धा ह्यांनी मला म्हटले की आपण आपलं किचन परत एकदा छान व्यवस्थित करून घेऊयात। ते विषय चाललेला आहे घरात, होईल हळूहळू, प्लॅनिंग सुरू आहे। कारण की अगोदर आपल्याला खर्चाचा अंदाज काढावा लागतो। तर त्याच्यामुळे ना म्हटलं तोपर्यंत तरी हे सगळं व्यवस्थित नीटनेटकं दिसलं पाहिजे। आता हे न्यूजपेपर आहेत ना, आमच्या घरात कुठनं येत होते माहितीये का, माझे पप्पा जेव्हा दुकानात असायचे ना साड्याच्या, तर मग तिथं त्यांनी पेपर लावला होता। मग ती रद्दी सगळी आम्ही घरी आणायचो आणि आम्हाला जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं वापरत होतो। पण मग आता काय प्रॉब्लेम झालेला आहे, पप्पांनी ते दुकान बंद केल्यामुळं अर्थातच त्यांनी तो पेपर सुद्धा बंद केलेला आहे। आणि मग बाहेरून ही जर रद्दी विकत आणायची म्हणले ना, तर अशी स्वच्छ नसते किंवा व्यवस्थित अशी नसते। वरचे थोडेफार स्वच्छ असतात, नीटनेटके असतात, मग खाली अशी घाण धूळ असलेले वगैरे असतात, असा माझा अनुभव आहे पर्सनली। तर त्याच्यामुळे ना मी एक छान असा उपाय याच्यावरती शोधून काढलेला आहे, माहिती पण असेल तुम्हाला, पण तरी सुद्धा मी हे पहिल्यांदाच वापरते। तर हे लायनर्स, अशा पद्धतीचे लायनर्स, आणि हे स्वस्त आहे बरं का, काहीतरी मला वाटते 9 मीटरचा हा रोल आहे आणि हा मला काहीतरी 200-250 रुपयाला भेटलेला आहे। तर तुम्हाला मी ह्याचं सांगेल की म्हणजे कुठनं घेतलाय, काय घेतलंय, ते तुम्हाला याची लिंक वगैरे देईल। तर हा आम्ही इथं अप्लाय करणार आहोत किंवा इथे टाकून घेणार आहोत, की जेणेकरून काय वॉशेबल आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे, आणि छान पण दिसेल असं काहीतरी आहे डोक्यात। तर म्हटलं आज इथले सगळे कागद आपण चेंज करूयात। पप्पांनी ते पेपर बंद केल्यामुळे आता आमचं जे सोर्स होता की नाही हे सगळी रद्दी यायचा, तोच बंद झालेला आहे। तर त्याच्यासाठी पर्याय म्हणून आम्ही हे शोधून काढलेले। आता आज तर काही जास्त काही काम नाहीये, सगळी बाकी इतर कामं झालेली आहेत आणि राधिका आता येईलच थोड्या वेळात। पण तोपर्यंत म्हटलं मी हे सगळं काढते आणि जिथं जिथं शक्य आहे किंवा हे कटिंग करून लावावं लागेल आकारानुसार। पेपर कसा आपण फोल्ड केला की झालं, तसं नाही, हे कट करून ज्या त्या शेल्फनुसार लावावं लागणार आहे। हे ना, यामध्ये खूप सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या बरं का, पण इथं बघा तुम्ही, हे अशा पद्धतीची डिझाईन व्हाईट कलरचं घेतलेलं आहे। कशामुळे माहितीये का, असं सायलेंट कलर दिसतो। आणि मग इतर दुसरे कलर कुठले घेतले ना, तर मग त्याचं थोडंसं मला असं वाटतं की ते थोडंसं हायलाईट होतं, तर त्याच्यामुळे म्हटलं ते नकोच। तर त्याच्यामुळे पांढरा कलर, आणि स्वच्छ करायला वगैरे पण कसं थोडंसं जरी आपलं ते खराब झालं तरी दिसून येतं, मग आपण स्वच्छ करू शकतो। अशा पद्धतीचं हे आहे, फ्रीजमध्ये वगैरे पण वापरतात बरेचसे जण, म्हणजे मी पण वापरेल, माझ्या सोयीनुसार बघेल, अगोदर रॅकवरती टाकून घेईल। आता हे असं पूर्ण रोल आहे ना, तर आपला शेल्फचा एक एक कप्पा बघायचा, त्याची लांबी रुंदी बघायची आणि त्या हिशोबाने मग हे कट करून घ्यायचं आणि नंतर तिथं लावायचे।
आणि तू इतक्या लवकर कसं काय आला मग? शाळेत काय शिकवलं? हे लायनर आहे ना, मला फक्त एका शेल्फला पुरलेलं आहे, पण शेवटपर्यंत सगळीकडे हे टाकून घेतलं आणि आता इथं फक्त जिथं मसाल्याचा डबा आहे ना इथं लावलेलं आहे. आता मला असं वाटतं दुसरं ऑर्डर करावं लागेल. आणि इथं तुम्ही बघताय रानाने आता शाळेतनं आल्यानंतर फुलं तोडलीत उंबऱ्यातली आणि अशा सगळीकडे त्या फुलांचा सडा वगैरे टाकलेला आहे. त्यांनी माझ्या अंगावरती उधळली होते, मी इथं बसले ते तेव्हा. आता इथं जे राहिलेलं आहे ना, आता सेम अशाच पद्धतीचं मला एक दुसरं ऑर्डर करावं लागेल, म्हणजे या शेल्फला ते पुरेल. थोडासा तुकडा राहिला आहे शिल्लक इथं, तर मी काय म्हटलं इथं हे जे रॅक आहे ना छोटंसं कोपऱ्यात, इथं पण काय होतं तेलाची केटली असती, तेलाची बुदली असते आणि त्याच्यामध्ये ना त्याच्यामुळे ते असं जास्त तेलकट होतं. तर इथं अगोदर खाली हा एक सिंगल पेपर टाकते आणि त्याच्यावरती आपलं लायनर टाकते, म्हणजे ते व्यवस्थित दिसेल ही. कारण की इथं असे हे लाईन आहेत ना ह्या, तर याच्यामध्ये मग ते वस्तू बसत नाहीत, पडतात. तर असं थोडंसं जाड सपोर्ट पण लागतो, त्यामुळे अगोदर खाली पेपर टाकून घ्यायचा आणि नंतर लायनर. आमचं खालचं किचन आणि वरचं किचन सेपरेट आहे. वरती फक्त रेसिपी आणि मसाले लाडू याच्याशी संबंधित सगळे कामं होतात, त्याच्यामुळे वरती सगळं नीटनीटकं व्यवस्थित स्वच्छता राखण्यात येते. इथं तुम्ही बघू शकता जेवढे काही पार्सल्स करणं शक्य झालं आजच्या दिवसात तेवढे इथं मी करून घेतलेले आहेत, कारण की म्हटलं परत संध्याकाळची पण तयारी करायची आहे. तुम्हाला जर आपले मसाले किंवा लाडू ऑर्डर्स करायचे असतील तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. बाहेर पावसाचं कसं चाललंय, म्हणजे महिनाभर जवळजवळ पाऊस नव्हता आणि आता आज आलाय तो खूप मोठा आलाय, मोठा सडाका. बारिश का मौसम पडशील. पलीकड सरक चल तिकडं घसरशील इथलं. पाडे म्हणते का? ओके 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 जमतंय. नाना आज कुठं जाणार आहेत आपण? आम्ही आमच्या बहिणीच्या नाताच्या घरी, म्हणजे बहिणीच्या घरी म्हणायचं, पण त्यांच्या नाताच्या निमित्ताने जाणार आहे. कशासाठी जाणार आहे? तर हा बरं. नानांची एक बहीण आहे, त्यांच्यासोबत आईंनी व्हिडिओ केलता स्पेशल डिशवरती. काय केलतं आई? मासवड्या केलत्या की नाही आई? मासवड्या केलत्या आईंनी त्यांच्यासोबत. तर त्या बहिणीच्या घरी आम्ही चाललेलो. तर त्यांचा जो नातू आहे ना ते SRP मध्ये त्यांचं सिलेक्शन झाले आणि त्यांचं ट्रेनिंग वगैरे सगळं झालं, तरी आम्हाला त्यांच्या घरी जाणंच झालं नाही, म्हणून आज निघालोय. तर बाहेर पाऊस येतोय आणखीन. आता हे येतील आणि हे आल्यानंतर आम्ही निघणार. आता अख्खे डॅडी भिजले, एवढे मोठे रुमाल काय राहणार आहे का? हा काकडले का चांगले? 2-5 किलोमीटरसाठी. होय ना. माझ्या मम्मीने दिलेला आकाडावर कसा ताव मारायचा झालाय. काय झालं माहिती का, आम्ही एक तास झाला आवरून बसलोय आणि हे आत्ताशी आलेत. तोपर्यंत भूक लागली. सईच्या किचन मध्ये पण काहीतरी चाललंय. काय आहे सई? कांद्याची पोळी. किती छान चिरलाय. शेगडी सेम आमच्यासारखीच आहे. सिलेंडर केवढा? अगं सिलेंडर एवढा लांब ठेवला होती, गॅस तर चालायचं. डायरेक्ट कनेक्शन आहे. चलो चले, आता सगळ्यांनी रानाच्या गाडीमध्ये बसायचं. राणा गाडीत बसा, चला. हा कुठं बसायचं?
आणि चालवणार कोण आणि बसणार कोण हा चालव चल चल बस चालव चलो 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 राधिका चालली रानाच्या गाडीत राधिका गेली काय खरंच गायब झाली काय राधी दे सरा राधिकाला कसं कसं घोड्यावर बसवलंय बाई चल म्हणून का राधिका कंटाळली असेल प्रवास करून हो मग आता माहेर किती लांब माहिती 100 किलोमीटरचा प्रवास करून आली ती राधिका शिवाय ब्लॉगला अर्थ नाही राधिका गेल्यावर मी किती ब्लॉग केले 2 ते 3च केले असतील बिचारी माझी राधिका तिने एक शॉर्ट ठरवून सुद्धा ठेवलाय पण ती करणं झालं नाही म्हणले उद्या करू तो करतो राधा शिवाय ब्लॉग आता राधा आली तुम्हाला रोज ब्लॉग बघा काय होतंय नवरा बायकोच्या जोडीपेक्षा जावाच्या जोडी सोबत असते त्यामुळे कसं माहिती का राधिका जर नसली की बाई माझी सई कॅमेरा धरायची ती अशी 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 हालायची राधिकाला सांगितलं ना राधिका असा धर राधिका बरोबर तसाच धरते कॅमेरा राधिका हुशार आहे राधिका हुशार आहे मग राधिका मस्का लावते का मी नाही लावतो मग कोण लावते मस्का जरी असला तरी खोटं आहे का? ए कुलू आमच्या रूम मध्ये चल, सई, राधिका हळूच बर का सांडशील हो भाऊजी तुम्ही म्हणताल की सांडेल सई आली गोळा कराय सई धर का तिला आम्ही सांडणाऱ्यातले नाही आम्ही ओसंडून राहणारे. ए ती छत्री आणा जाऊ द्या रानाची छत्री घेऊन या ताई हा मग काय तर तिथं उतरायला पण लागल ना ए नाही सह्या ग कुठं ते ती पुरवत असतं ती गाडीत पण छत्री से करून बसेल बाई ए तिकडून लावलंय का गातलं काय झालं कुठे कुठे थांबा की हा दिसलं थांबा भीतीत बिचारे एक दिसलं दुसरं अगं कुठे? दुसरं वर आहे त्या टपरीच्या शेजारी कसं बघताय ते नाही बघते तोंड दाखवून तोंड कशी काय निघली असती बरं एवढी दाखवून निघाय का दिवसभर गाडीत बस आमच्या ते दिवसभर दिसते गेली खरंच बघताय की लगेच बघताय लगेच लगेच बघताय का होय सई काय सांगितलं आईने काय म्हणायचं बघत होतं की नाही ते? आम्ही ट्रायल पण केलं बरं का किती वेळा बोललो 4-5 वेळा आम्ही बोललो की ते बरोबर तोंड करायचं कुठे आलीस सई तुला काय माहिती बरं सई नाही बांधलंय आणि त्या आजी आता आपण यायचं म्हणलं कुत्रं सोडतील का तर आम्ही आलोय राशीनमध्ये काळे वस्ती का काळेवाडी हो काळे वस्तीवरती एरोप्लेनने आलो डायरेक्ट पायलट व्हायचंय हा पायलट हे नाव कोण ठेवलं हा? पायलट हे नाव कोण ठेवलं साहेबांनी ठेवलं मोदी सरकारने या अगोदर पण आपण आलतो तेव्हा पण मी ब्लॉग केलता तेव्हा मला वाटतं गणूभाई यांचं लग्न जमलं कुत्रा यायला लागला त्यावेळेस आलतो. संकेत आहे का दादा धार काढतोय कोण आहे? संकेत तुमचा कटाळा आला मला तर वाट बघून बघून झोपलेलं थोड बाबाची त्या घेऊन गेली आली
स्वयंपाक केला आणि हातून टाकून झोपली. गार वातावरण आहे. पोरांना भीती वाटते कुत्र्यांची मांजराची. काय बघतोय रे? कशाची? मला मांजराची कुत्र्याची भीती वाटते, कोंबडीची पण वाटते. कोंबड्याला जायची इकडे. कोंबडीची भीती नाही वाटत. दादा लई खराब झाला. दादा कसं मारायला, दादा असं लाजाळ होता. काय घरच्या आईच्या हातचं खाणं तिकडे खाणं. आईच्या हातचं. दादा ABCD कशी भारी म्हणतो तू. दादा भांडण बिंड दादा सगळं चौथच होतं. दादाला सांग. स्पेशल होतं सगळं. अशी म्हणायला लागतं. तुम्हाला एक पेन मिळाली तिथं. आता CRPF मध्ये ना, SRPF मध्ये. हे आमच्या दाजींचा मुलगा आहे, म्हणजे आत्यांचा नातू, नानांच्या बहिणीचा नातू. हा, ते भरती होऊन मला वाटतं 8-9 महिने झाले. 9 महिने कंप्लीट झाले. आम्ही येईन म्हणलं पण येणं झालं नाही. मी नाना आलतो भेटून, 2 जण येऊन गेलो, पण ते ह्यांना येणं झालं नाही बाकीच्यांना. घेऊन आलो सगळ्यांना. हे घेणार आली का राणा? हे दादाकडे आहे ना मोठी बंदूक आहे, डुशूम करते डायरेक्ट. तुझ्याकडे इतकं खरी खरी बंदूक आहे, खरी खरी बंदूक आहे. तो मस्ती केला ना डुशूमच करते याल. आहे ना दुटी असते इथं नाही. मोबाईल मध्ये आहे फोटो ना. कुठं आहे का फोटो काढला? जा बघ जा. हो राणा बघ बंदूक कशी असते. खाऊन टाक आधी. नवरा येतो कोंबडी. बस मावा कशी, बस. चट. पोट ते. ही पोट पोट. पलीकडे. आमटा. हा पलीकडला. जत रानू हेलिकॉप्टर घेण्याचं चाललं. जुगाड. लाईट नाही त्यामुळं. ए राणा तो तिथं कोण डान्स करते पाठीमाग तो तुझ्या मागं कोण आहे बघ की. पिनाकी भिंतीवरती तो. बघ ना भिंतीवर. भिंतीवर माग बघ. तो भिंतीवर कसं बघतोय तो. ना तू डान्स करते. तो मोठा पिनाकी आला. तू कर की, तू डान्स कर. बरं बघ. तू कर ग. तू बी करते. हा मग राहू दे आता. भिंतीवरती बघ ना तो काय सावली कसली. से अलीकडे वर जाते ते. वरची माग तिकडे बघायचं. बघ ना वर, बघ ना रानू. वर बघ. तो डोक्याला हात कसला होते. मागोपणा करायला लागले आता, म्हणून आम्ही तुला पोलिसांकडे आणले. तू ऐकत नाही ना, दुपारी कसा आगाऊपणा करत होता. मग काय याचं? जेवण करीत नाही म्हणून सांगायचं. तुम्ही तोंडात नाही ना घातलं ते? नाही कसं तोंड केलं बघा. मावा काय ठेवलं बघ की काय काय जा. पोलीस आहे बरं का आतमध्ये. आहे का पोलीस? मागच येतो. पोलीस नेले तुला जेलमध्ये. दोघे तर येते. किती येतो पोलीस? बघ की. बघ बरं ना किती आहेत बघ बरं. किती आहेत? 2 आहेत का 4 आहेत? बोल बरं. मोजून ये बरं किती येतं. किती येतं? राहू तू बडा झाल्यावर होणार का पोलीस? होय राणा पण कोणाला तरी घाबरतो म्हणायचं. होय रानू. राणा आता कसं आहे.
चला परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. आम्ही त्या दिवशी नव्हतो. फुलं फुलं आहे ना फुलं संकेत बघायचे फुलं खराब आहे का बघ बरं. रानू ऐ बघितले का पोलीस आता सर कसं ये कडू घे. आता काय करतील? मस्ती करशील का? मस्ती करत नाही मन सांग की. म्हण ना, आगाऊपणा नाही करणार म्हण की. नाही नाही आगाव पण नाही करत म्हणा. तुला करायचं काय आगाऊपणा? सई काय आहे? घरचेच पोलीस आहेत, पकडून न्यावं लागेल. ते तुम्ही यायचे नेमका जीवन होता. दुपारी जेवणासाठी दिवस जेवायला पंतप्रधान कोण आहे देशाचे आपल्या? नाव नरेंद्र काय नाव सर पुढं? चला कुठे जायचं आता? राणा कुत्र कसं करतंय बघ. तो जम्प ये इकडे ये. कुत्र सेकंड देतोय. कसा आवाज आहे? भाऊ भाऊ करते काय? कसं करते भाऊ भाऊ? कुठं? कुठं जातोय आता? आता ते परत येणार आहे. इथं थांबणार आहे ते आता. इथं थांबणार आहे ते. चला दाजी. चला येऊ का आत्या मग? आता बाईने घरी त्यांचा एक हे ना भाचा तयार केलं लाडू चिवडा. चल रानू बाय बाय कर एकदा आपण. बाय 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 बाय. हा 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 संकेत एका दिवशी. हो चालतंय.